आय 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 ग व्हायचं जरा जोर लावा की आवं लय दुखतंय माझं डोकं. नको तिथं लय चालवलंय ना म्हणून दुखतंय. पप्पा कपाट बंद करा. तेच बोलून जरा गालाला पण लावा की. कसले लाल झाले का लय दुखत असेल जरा बरं वाटेल. लावा लावा असं चोळून चोळून लावा लावा. आत्ते काय झालं एवढं डोकं धरून बसायला हा? आणि आत्तोबांच्या गालाला काय झालं? गामरे त्याचा विषय असा झालाय का ए बिनभरशाचा आमदार काय तिला सांगायची गरज नाही. गप गुमान बस बघ नाही तुझं बी गाल लाल करीन. नाही तर काय सोबत पण ठेव की कोणी काय विचारलं की झालं काय गरज आहे आम्ही आमचं बघून घेऊ ना. अरे देवा मंजू अगं तू अशा अचानक कशी आलीस ग? काय गे म्हणजे अशी मारक्या मुशिगत का बघायला लागलीस माझ्याकडे? आते काय आहे ही नोटीस तू पाठवलीस सध्या ना? होय काय चुकीचं केलं मी? हा अगं पोटगी मागितली पोटगी. अगं म्हणजे तुझा हक्कच आहे तो. ह्याची जाण तुला नसल पण मला हाय ही समज मी तुझ्यासाठीच केलंय बाळ. बस झालं आते आजपर्यंत तू सांगितलेलं सगळं केलं मी. हा बरोबर आहे. नकार दे म्हणलीस नकार दिला. घटस्फोट घे म्हणलास त्यासाठी तयार झाले पण हे जरा अति होते. खाल्लेल्या ताटात हात धुवायला मला नाही जमणार. जमणार नाही म्हणजे हा? अगं त्या पोरांनी तुझ्या बरोबर काही कमी वाईट केलंय का? तुझं बरोबर टायमात डीच्या बरोबर लगीन होणार होतं त्याच्यामुळे लांबलं का नाही? अगं असं समज ही समधी त्याचीच भरपाई आहे. हा तू काही म्हणत ते मी सध्याकडनं पोटगी मागणार नाही. माझ्यामुळे त्याला झाला तेवढा त्रास बास झाला. आता इथून पुढे तू सांगशील त्यातलं काय बी ऐकणार नाही मी. आते तुला पोटगीच हवी ना? घेऊ की मग. पण ही नोटीस पाठवताना तू एक चूक केलीस. अगं लईच कमी पैसे मागितलेस तू. गडगंज श्रीमंत घर आहे त्याचं. वाढव की आकडा. हे बघ आता आपल्याला दुसरी नोटीस बनवावी लागेल कारण सत्या सहज ऐकणारातला नाही. वकिलाला सांगून दुसरी नोटीस बनव आणि आकडा वाढव जरा. होय होय वाघमारे मला वाटलं की मी ओळखलंय तुम्हाला पण चुकलोय मी. तुम्हाला ओळखायला चुकलोय मी वाघमारे. आज तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आला.
अगं दीदी कशासाठी केलंस ग असं? आता त्यांना किती त्रास होईल माहितीये तुला? माहित आहे मला, पण मी असं वागले नसते तर मी त्याच्या नजरेतून कधीच उतरले नसते. त्यानं माझा विषय सोडून दिला नसता. आत्या, जास्त खुश होऊ नकोस हं? आता मी जे बोलले ते सगळं नाटक होतंय, तुला बी कळलं असेल. मी सत्याला पोटगीची नोटीस कधीच पाठवणार नाही आणि तू सुद्धा पाठवायची नाही. सत्य, अरे एक विषय झालाय. काय विषय झाला? अरे तात्यासाहेब स्वतः तुझ्या आणि वाघमारेच्या घटस्फोटामध्ये लक्ष घालणार आहेत. तुम्ही दोघं वेगळं होतं त्यांना अजिबात आवडलेलं नाही. मग काहीतरी गडबड आहे. आता तात्यासाहेब काय गडबड करतील? अरे तात्यासाहेब नाही, मग मला सांग, आत्याबाईने जबरदस्तीनं वाघमाऱ्यांकडून सह्या करून घेतल्या आणि आपल्याला पोटगीची नोटीस पाठवली, बरोबर? बरोबर. मग मम्मीनं वाघमाऱ्यांना त्याबद्दल काल जाब विचारला. मग वाघमारे गेल्या त्यांच्या घरी, त्यांच्या मागं मी बी गेलो आणि मी तिथे जाऊन ऐकलं. एक काम कर आता, वकिलाला सांगून दुसरी नोटीस बनव आणि आकडा वाढव जरा. काय वाघमारे अशा वागल्या? यापेक्षा नव्हती त्यांच्याकडनं. माणसं एवढं लवकर बदलते? नाही बरोबर, वाघमारे नाही बदलले. मला सांग, डीजे आपल्याला काय बोलला की वाघमाऱ्यांना या नोटीस बद्दल काहीच माहित नाही, बरोबर? बरोबर. मग वाघमारे आता अचानक कसं काय बदलले? अचानक कसं काय त्यांनी पोटगीची मागणी केली? त्या मुद्दाम तर असं वाईट वागत नसतील ना? मुद्दाम का करतील ते असं? मी त्यांच्यापासून लांब जावं म्हणून. एक काम कर आता, वकिलाला सांगून दुसरी नोटीस बनव आणि आकडा वाढव जरा. तुझ्यासमोर माझ्याबद्दल वाईट बोलणं, एक पोलीस आणि एका गुंडाची कधीच बरोबरी नाही होऊ शकत. मम्मीला उलट उत्तर देणं, तुमची नोकर नाहीये मी. सवीला दुखवणं, कॉलेजकडे लक्ष दे. जमत नसेल तर बस घरात. हे सगळं त्या मुद्दाम तर करत नसतील ना? माझ्यापासून त्यांना दूर जाता यावं म्हणून तर वागत नसतील ना असं? नाही नाही, याचा काय संबंध? अरे त्यांनी मला स्वतः सांगितलं, सत्य एक गुंड आणि गुंडासोबत मी लग्न नाही करू शकत म्हणून. सत्य, तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही. आपल्यासारख्या भाबड्या मुलांसोबत मुलींना फक्त फ्रेंडशिप करायला आवडती, लग्न करायला नाही. आणि वाघमारेने तुझ्यासोबत तेच केलं. हॅलो, तुला आणि मंजूला तात्यासाहेबांनी आत्ताच्या आत्ता बंगल्यावर बोलवलंय. काय आलं? तात्यासाहेबांनी मला आणि वाघमाऱ्यांना बंगल्यावर बोलवलं. बघ, मी काय बोललो तो, तात्यासाहेब स्वतः लक्ष घालणार म्हणून. भावा, जायला लागतंय आता. ठीक आहे, बघतो काय म्हणतात ते. आता व्हायचंच दिस राहिलं सत्यान मंजेच्या घटस्फोटाला. थोड्या दिवसातच म्हणजे सत्याचा घटस्फोट होणार आणि मग त्या सुर्वे फॅमिलीची घमेंड मोडणार. एकदा का म्हणजे कायमची ह्या घरात आली का नाही की लगेच तिचं डीजा बरोबर लगीन लावून द्यायचं आणि मग आयुष्यभर आयत बसून खायचं. रे आमरे, अगे काय करतेस? काय याडपीट लागलं काय? असं करायला लागलेस? आत्ते, तुझ्या स्वप्नांचे फालतू पूल बांधायचं बंद करा आता, कारण यापुढं मी तुझा कोणताच मनसुबा साध्य होऊ देणार नाही. ना सत्यादाजी आणि मंजू दीदीचा घटस्फोट होणार, ना तुला फुकट सगळ्याला पोटगी मिळणार. होय भाई, एवढं विश्वासानं बोलत्यास कोणत्या जीवावर? नाही, काय करणार काय आहेस तू? आत्ते, मला काहीच करायची गरज नाही.
सत्यादाजींचं आणि दीदीचं एकमेकांवर प्रेम आहे ना, तेवढंच बास, तेवढंच पुरेच आहे तुझी कटकारस्थानं मोडायला. हा, आणि राहिला प्रश्न मी काय करणार आहे त्याचा, ते तुला वेळ आल्यावर बरोबर कळेल. आमरे, मी बी रत्ना काटे हाय. काट्यानं काटा काढल्या बिगर राहणार नाही. आता तू बी तारका मोजाय घे. नाराज आहे का तुझ्या? अतिशय नाराज केलं तुम्ही, मन दुखावलं तुम्ही माझं. काय झालं तात्यासाहेब? का रागवलात आमच्या? काय करू मग? काय करू काय मी? अरे लग्न म्हणलं की भांड्याला भांडं लागणार, वाद होणार, मतभिन्न तर होणार. आमचंही व्हायचं, वाद झाले, पण म्हणून लगेच घटस्फोट नाही घेतला, निभावून न्यायचं. ही वर्षानं बांधलेली गाठ आहे, त्याची इच्छा आहे. अरे डिवोर्सची सोय म्हणून काय लगेच डिवोर्स घ्यायचा, वेगळं व्हायचं? तो तुटलेला धागा जोडायचा प्रयत्न तरी करा ना. पण तात्यासाहेब, दोर बांधण्यासाठी आधी आमच्यात काय बोल नको तू, अजिबात काही बोल नको. तुम्ही दोघंही काही बोलू नका. खरं तर तुम्हा दोघांना डिवोर्स घ्यायचा नाही. का करता काय माहित, ते घरच्यांची मर्जी सांभाळण्यासाठी तुम्ही डिवोर्स घेता. एकदा मला मनापासून म्हणा नाही घ्यायचा डिवोर्स. ही सगळी प्रोसेस थांबवतो मी, काउन्सिलर, वकील सगळं थांबवतो. असं काय नाही तात्यासाहेब, आम्ही कुणाच्या मर्जीनं घटस्फोट नाही घेतो. आणि आमच्यात एक चांगली मैत्री होती म्हणून आम्ही एकमेकांशी चांगलं वागायचो. आता उगाच गैरसमज झालेत आमच्यात काही. होय तात्यासाहेब, ही नातं ओळखायला ना माझा जरा गैरसमजच झाला होता. जिथं मला समोरूनच नकार आहे, असं नातंच मला नको आहे. होय तात्यासाहेब, आम्ही आमच्या मर्जीने वेगळे होतो. तात्यासाहेब, तुम्ही जास्त मनाला नका लावून घेऊ प्लीज. हा बघा, जे काय होणार आहे ते होणारच आहे शेवटी. तुम्ही काही निर्णय घ्या, हे मी घडू देणार नाही. सगळं थांबवणार, हे अघटित होऊ देणार नाही. मी थांबवणार, निकालाने प्रयत्न करणार. मी हे लग्न असंच मोडू देणार नाही. अरे धडधडीत दिसतंय तुम्हाला दोघांच्या डोळ्यात एकमेकाविषयी प्रेम दिसतंय. ते मला दिसतं, तुम्हाला दोघांनाच कसं दिसत नाही कुणाला? सत्या, तात्यासाहेब काउन्सिलरशी बोललं तर सगळं अवघड होईल. काय झालं, असा का बघतोस? वाघमारे, बलमासमोर गुंड म्हणला ना तुम्ही मला, आणि सविशी बी वाईट वागला, म्हणजे तिला वाईट वाटेल असं बोलला. हा, मग पुढं काय? मम्मीला बी उलट उत्तर दिलं तुम्ही. हा, मग त्या जरा जास्तच हलक्यात घेत होत्या मला. आणि चक्क तुम्ही तुमच्या आत्याशी हात मिळवला, ते बी पोटगीसाठी. वय, आता घटस्फोट घ्यायचा म्हणजे पोटगी मागायचा हक्क आहे ना माझा. तुम्ही सगळे जरा मला जास्तच भोळी समजताय. वाघमारे, माझ्यापासून लांब जाण्यासाठी मुद्दाम करताय नाही सगळं. सत्याला हे सगळं कसं समजलं असेल? अमृतानं तर नसेल ना सांगितलं. मग कसं कळणार याला? काय नुसताच अंदाज बांधतोय. सांगा की वाघमारे, खरं सांगा, मुद्दाम करताय नाही सगळं? बघा, मला तुमचा स्वभाव चांगला माहिती आहे. तुम्ही ठरून बी कुणा संग असं वागू शकत नाही. सत्या, गैरसमज होतोय तुझा परत. मुद्दाम का करू मी हे सगळं? आता ज्या लोकांशी माझा काही संबंधच राहणार नाही त्यांची मन का जपत बसू मी? वैताग आलाय मला तुझ्या फॅमिलीचं मन जपत बसायला. मला त्याची गरज नाही वाटत आता. मला राहून राहून असं वाटतं की तुम्हाला वेगळं नाही व्हायचं माझ्यापासून.
काहीतरी नाही इलाज आहे त्यासाठी करताय तुम्ही हे सगळं. नाईलाजानं वेगळं का होऊ मी? मला स्वतःच नाही राहायचं तुझ्यासोबत. नाईलाज होता म्हणून 1 वर्ष तरी बरोबर राहिले, पण आता बास झालं. एकदाचा काय ते विषय संपू. वाघमारे, तुम्ही जी काय कारण देताय ना ती सगळी वरवरची वाटतात मला. हे बघा, मी परत परत तेच म्हणतोय तुम्हाला, तुमचा स्वभाव माहिती आहे मला. मी चांगलंच ओळखतो तुम्हाला वाघमारे. चुकतोयस तू मला ओळखायला. आता कुठल्या भाषेत सांगू तुला? जाऊ दे, मला वेळ नाही तुला काय सांगत बसायला. वाघमारे जाऊ देत, मी तुम्हाला सोडतो. चला. काय गरज नाही सोडायची. बास झाला आता ते सोडणं नेणं. वाघमारे म्हणलं ना मी सोडतो तुम्हाला. हे बघा, मला अजून बोलायचं तुमच्याशी. एकदा सांगितलं ना नाही गरज सोडायची. मला नाही यायचं तुझ्यासोबत. 2 शब्द चांगलं काय बोलले, चांगलं काय वागले, लगेच प्रेम समजला. तुमच्या मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. मैत्री आणि प्रेमातला फरक नाही कळत तुम्हाला. बघितलं का सत्या, किती वाजलेत घड्याळात? अजून घरच्या सुनेचा पत्ता नाही. ही असं शोभन दिसते का सुनाला घरी इतकं उशिरा येणं? ती तू का नाही जास्त डोक्यावर बसून ठेवलेस बघ तिला. काय काय नाही बट बघत काय बसलीस? मोबाईल दे तुझा. तुला काय वाटलं आता परत मागणार नाही मी? का द्यायचं मी माझा मोबाईल? गरजच काय? तुमची गुलाम नाही मी, कळले ना? सतत आपलं घरी आल्यावर वाजले किती, हेच कसं तेच कसं, हेच का तेच का. बास झाला आता. जावा गुपचुपाने जेव्हा स्वतःच ताटातलं. मी काय तुमच्या घरात चोरी नाही करणार आता, ना कुणाला चोरून भेटणार. ए सत्या, बघतोस ही नेबेट कशी समजांसमोर तुझ्या मम्मीचा अपमान करते ती. आणि तू बघत काय बसलास? मम्मी पास झाला, पास झाला. आता तुला माहिती आहे ना की तिथं आपला अपमान होतोय, तर तू बी कशाला जातीस सारखं सारखं? त्यांचा आणि आपला आता कसलाच संबंध नाही मम्मी. परवा कोर्टाची तारीख आहे, परवा घटस्फोट होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कुठलीच जबरदस्ती करू नका. त्या 4 दिवस आपल्या घरात राहिल्या, 4 दिवस गोड बोलल्या, तो त्यांचा नाईलाज होता, पण सगळं खोटं होतं ते. आणि आता कुणाला खोटं वागायची काही गरज नाही. सवे कवे पाहुण्यांचा नीट पाहुणचार करा आणि पाठवून द्या त्यांना. माझ्यापासून लांब जाण्यासाठी मुद्दाम करताय नाही सगळं? तुला माहिती आहे ना की तिथं आपला अपमान होतोय, तर तू बी कशाला जातीस सारखं सारखं? त्यांचा आणि आपला आता कसलाच संबंध नाही मम्मी. परवा कोर्टाची तारीख आहे, परवा घटस्फोट होणार आहे. अगदी बरोबर ओळखलंस बघ सत्य. नाईलाजच आहे माझं. नाही वागायचं मला तुझ्याशी वाईट, पण काय करणार. आपल्या नात्याचं आयुष्यच एवढं होतं असं समजून पुढे जाऊया आता.
वाघमारे, थांबा, 1 मिनिट इकडे या ना. नाही नको, मी जाते. वाघमारे, बायको म्हणून नाही बोलवत आहे मी तुम्हाला. वाघमारे, नवरा बायको तर आपण कधीच नव्हतो, पण मला असं वाटायचं की आपली चांगली मैत्री आहे. पण आज ती मैत्री पण झिडकारली तुम्ही. ठीक आहे, मी समजू शकतो, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजपर्यंत तुम्ही या घरात कुठलीच तक्रार न करता राहिला. सगळ्यांना समजून घेतलं, माझ्यातला आणि पप्पांच्यातला दुरावा कायमचा दूर केला, सवीला शिक्षणाची ओढ लावली, आणि या सगळ्यासाठी मी कधी तुम्हाला थँक्यूच नाही म्हणलो. थँक्यू सो मच वाघमारे. अरे थँक्यू काय त्यात, तूच म्हणतो. होय, मीच म्हणतोय की दोस्तीत नो सॉरी आणि नो थँक्यू. पण तो नियम माझ्या दोस्तांसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी आहे, आणि त्यात आता तुम्ही कुठंच बसत नाही. वाघमारे, तरी बी मला शंका वाटते. मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं नाटक करताय, कुणाचा तरी दबाव आहे तुमच्यावर. सत्या, प्लीज तू आता कुठलेच अंदाज बांधत बसू नकोस. मला एवढंच माहित आहे का हा घटस्फोट झाला तरच आपल्या दोघांचं भलं होईल. मी हात जोडते सत्या, परवा कोर्टात जज साहेबांसमोर घटस्फोटाला तू होकार दे प्लीज. आपल्यात एकेकाळी मैत्रीचं नातं होतं ना, त्याचा मान ठेव सत्या, प्लीज सत्या, होकार दे. वाघमारे, तुम्ही शांत व्हा आधी. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. शब्द आहे सत्याचा.